साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 8व्या शाखेच्या उद्घाटन सोहळा नुकताच श्री हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब, जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार अतुलशेठ बेनके साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे, उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगट, त्यांचे सर्व संचालक मंडळ, कवठे आणि परिसरातील सर्व विविध सर्व सेवाभावी संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं तर साई कृपा नागरी सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून ज्या ज्या ठिकाणी या शाखेच्या संस्थेच्या शाखेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला, त्या प्रत्येक शाखेच्या उद्घाटनाला एखादा अपवाद वगळला तर त्या ठिकाणी मी हजर होतो। 25 वर्षापूर्वी रोपटं लावलं, त्याचा आज वटवृक्ष झालेला सगळ्यांना आपण त्या ठिकाणी आपण पाहतो। आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांच्या शुभ हस्ताने सरकटे महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहिल्या शाखेचं बेल्ल्यामध्ये उद्घाटन झालं आणि आज या संस्थेने नेत्रदीपक अशी प्रगती करत 8 शाखा या ठिकाणी 8वी शाखा कवठे MI मध्ये सुरू होत आहे। 9वी शाखा पुढच्या काही दिवसामध्ये आमच्या शेजारीच रांजणी गावामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे। सदाशिव बोरचटे आणि सावकार पिंगट त्यांचे सर्व सहकारी अत्यंत पारदर्शक पद्धतीने हा सगळा कारभार करतात। मगाच ज्या गोष्टींचा उल्लेख केला की कुठेही कार्यक्रम असला, कोणाला निमंत्रण द्यायचं असेल किंवा संस्थेचं एखादं छोटं मोठं काम असेल, एकटे चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन न जाता सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी बरोबर जातं आणि सगळ्या कामामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतं। आज आपली 8वी शाखा इथं संपन्न होत असताना इथं उल्लेख झाला अगोदर की संस्था इथं सुरू केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये अडचणी आल्या, पण आता कवठे हवालदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ज्यावेळेला या परिसराचं नेतृत्व साहेबांनी केलं 2009 पासून आणि आदरणीय बापू साहेबांची साथ त्यांना त्या ठिकाणी मिळाली, त्यावेळीपासून या भागाचा एक भौतिकदृष्ट्या जो कायापालटाने बदल झाला, भौतिक सुविधा या परिसरामध्ये आल्या, रस्ते चांगले झाले, कॅनलचं पाणी आलं, चाऱ्या झाल्या आणि आता या शेतामध्ये या ठिकाणी समृद्धी मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे। कवठे गावामध्ये या ठिकाणी पैसा भरपूर आहे, फक्त तो व्यवस्थितपणे आपल्याला कलेक्ट करता आला पाहिजे, त्याचं व्यवस्थित वाटप करता आलं पाहिजे आणि मग संस्थेला त्या माध्यमातून आपल्याला नफा मिळवता येऊ शकतो। मी सदाशिव आणि सावकार शेठ तुमच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण शाखा सुरू करणं हे सोपं काम आहे, पण सगळा शाखाचा विस्तार वाढत असताना त्याच्यावर बारीक लक्ष सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये ठेवावं लागेल आणि बारीक लक्ष ठेवून संस्था जास्तीत जास्त पुढं आपली कशी जाईल, हा एक कमीत कमी शाखामध्ये जास्तीत जास्त कामकाज आपल्याला कसं त्या ठिकाणी करता येईल, एवढंच काम त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही करावं, एवढी माफक अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो। साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कवठेच्या 8व्या शाखेला मी आपणा सर्वांच्या वतीनं, खरं तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना पण ही सगळी मंडळी भेटलेली होती, साहेब काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळं त्या ठिकाणी येऊ शकले नाही। साहेबांनी एक शब्द दिलेला आहे की ज्यावेळेला मी या परिसरामध्ये येईल त्यावेळेला निश्चितपणे आपल्या शाखेला भेट देऊन शुभेच्छा व्यक्त करीन। साहेबांच्याही वतीने मी या संस्थेला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।